नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात की वास्तुशास्त्र आता जगमान्य झालंय। घरं बनवताना आता जगभरातून वास्तुशास्त्राच्या नियमानुसारच घरं बनवली जातात आणि घरं खरेदी करणारेही वास्तुशास्त्राच्या नियमानुसारच घरं पाहून घेत असतात। असं मानलं जातं की घराच्या डिझाईन आणि बांधकामामध्ये वास्तुशास्त्राचा वापर केल्यानं मनुष्याला संतुलन आणि शांतता लाभते। वास्तुशास्त्रानुसार जर घर घेतलं तर घरामध्ये बरकत तर राहतेच, परंतु त्यांचं आरोग्य, धन आणि जीवनाची स्थिती देखील जास्त चांगली होते। आणि म्हणूनच घरासाठी वास्तू ही महत्त्वपूर्ण असते, कारण ती जीवनाच्या गुणवत्तेला निर्धारित करत असते। एक चांगलं घर वास्तुशास्त्राच्या मदतीने अधिक सकारात्मक ऊर्जा मिळवतं आणि व्यक्तीच्या जीवनातून सर्व नकारात्मक गोष्टी दूर घेऊन जातं। घरामध्ये चुकीची वास्तू असणं हे आरोग्याच्या समस्या, विवाहामध्ये ताणतणाव, धनाशी संबंधित अडचणी, करिअरमध्ये निराशा इत्यादी अशा समस्यांचं कारण ठरू शकतं। आणि म्हणूनच घराच्या वास्तूचं योग्य मार्गदर्शन आणि ज्ञान प्रत्येक गृहस्वामीसाठी आवश्यक आहे। म्हणूनच घर बांधण्यापूर्वी वास्तुशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला घेणं देखील आजकाल महत्त्वाचं ठरतं। या व्यक्तींच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावरती याचा सकारात्मक परिणाम होत असतो। आता पाहूयात की घर घेताना नक्की काय काय पाहावं। तर वास्तुशास्त्रामध्ये रंगाचं फार महत्त्व आहे। प्रत्येक रंगाचा वास्तूशी थेट संबंध असतो। घराच्या भिंतींवरती पेंट करण्यापूर्वी वास्तू ग्रीडचा वापर करून भिंतीचं विश्लेषण करणं आवश्यक आहे। वास्तुपुरुष मंडलाचं योग्य स्थान ठरवल्यानंतरच भिंतीचा रंग निवडावा। वास्तुशास्त्रानुसार सामान्यतः उत्तर दिशेला लाल आणि पिवळा रंग वापरण्यापासून टाळावं। घराच्या दक्षिण आणि दक्षिण पूर्व भिंतीवरती निळा रंग टाळावा, त्यामुळे घराच्या वास्तूतील काही रंग शुभ आणि अशुभ परिणाम हे देऊ शकतात। घराच्या अंतर्गत लेआउट किंवा फर्निचरची व्यवस्था वास्तू नियमांनुसार करावी लागते। घरातील प्रत्येक क्षेत्राची विशिष्ट भूमिका असते आणि विविध आकाराची वस्तू आणि काही वास्तू या क्षेत्रांवरती वेगवेगळे परिणाम करू शकतात। उदाहरणार्थ, उत्तर दिशेला गोल किंवा त्रिकोण आकार असलेल्या वस्तू ठेवणं टाळावं। तसंच फर्निचर दक्षिण किंवा दक्षिण पूर्व दिशेला त्रिकोणीय आकारामध्ये ठेवलं तर लाभदायी मानलं जातं। लाकडी फर्निचर घराच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिशेला ठेवता येतं, परंतु वास्तू नियमांनुसार धातूचं फर्निचर पश्चिम दिशेला ठेवणं हे उपयुक्त मानलं जातं। अनेक लोक त्यांच्या घरामध्ये आवडते हाऊस प्लांट ठेवू इच्छितात। हाऊस प्लांटमुळे घराचं सौंदर्य आणि नैसर्गिक ऊर्जा वाढते। वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये खूप जास्त झाडं ठेवणं टाळावं। कॅक्टस किंवा इतर काटेरी झाडं किंवा अशा झाडांचा वापर स्पेशली टाळावा जे पांढरे द्रव पदार्थ बाहेर टाकत असतील। वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा दक्षिण दिशेतील खिडक्यांवरती इंडोर प्लांट ठेवावेत। आता काही महत्त्वाच्या वास्तू टिप्स आम्ही तुम्हाला इथे देतोय। घराचा मुख्य दरवाजा वास्तुपुरुष मंडळाच्या शुभ स्थानावर असावा। सदैव नैऋत्य कोणापासून दरवाजा बसवण्यास टाळावं। त्यानंतर शयनकक्ष। शयनकक्ष दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला असावा। त्यानंतर येतं ते स्वयंपाकघर। स्वयंपाकघर आग्नेय किंवा वायव्य कोण्यामध्ये असावं। उत्तर पूर्व किंवा दक्षिण पश्चिम कोण्यामध्ये स्वयंपाकघर बनवणं टाळावं। त्यानंतर पूजा कक्ष। घराच्या उत्तर पूर्व दिशेतील पूजा कक्ष घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो। आता ब्रह्मस्थान। घराच्या मध्यभागाला ब्रह्मस्थान म्हणतात। या स्थानावरती कधीही भिंत किंवा खांब बांधू नये। ब्रह्मस्थान हे नेहमी मोकळं ठेवावं। तर मग स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्राच्या या टिप्सचं पालन करून तुम्ही तुमचं घर हे जास्त शांत, सकारात्मक आणि वातावरण चांगलं राहील असं बनवू शकता। तर मग स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।